याच्यामध्ये जी भांडी ठेवणार आहे सगळ्याची उलटी ठेवायची, अशी ठेवायची नाही, नाही तर काय सगळं पाणी त्या साचून राहणार, भांडं काय निघणार नाही. खरकट जे आहे ते बाहेर काढायचं. जर खरकट याच्यामध्ये अडकलं, हा जो खालचा फिल्टर आहे हा फिल्टर आहे, हा सारखं काढून साफ करावा लागतो. ओके, नाही तर त्याला एक दुसरा पर्याय सांगतो. आपल्याकडे एखादं मोठं घमेल वगैरे असते, एका बोगल असते, त्यात अर्ध पाणी ठेवायचं आणि ताटं वगैरे त्यात सोडून द्यायचं. ज्यावेळी आपण उचलतोय त्यावेळी काय होणार, पाण्याबरोबर ते पण बाहेर निघतंय. आता हे नवीन आहे त्यामुळे तुम्ही काय करणार आहे, एकदा दोनदा तीनदा दिवसानंतर लागणार, पण एकदा तुम्हाला प्रॅक्टिस झाली की कसं कसं ठेवायचं, कसं मांडायचं, तर तुम्ही सकाळचं दुपारचं रात्रीचं जेवण वन टाइम करू शकता. बरोबर. त्यात काय होतं की आता सकाळचं भांडं म्हणजे जर संध्याकाळी रात्री घ्यायचं म्हणलं तर कडक झालेलं असतं. बरोबर. तर ते जर तापामध्ये राहील, पाण्यात राहील, मुरत राहते, मला मोठा प्रॉब्लेम लावावा लागत नाही. त्यात लक्षात गॅसवरची जी भांडी असते ती शक्यतो खाली ठेवायचा प्रयत्न करायचा, म्हणजे आपण जेव्हा वगैरे वापरतो वर ठेवायचं. जिथे ताटं असतील तिथे ताटं लावू शकता. ठीक आहे, इथं सुद्धा तुम्ही ते वर करून ताटं लावू शकता, पण ताटे जास्त नाही आहेत. त्याला खाली झोपवलं आणि खाली झोपवलं पातेलं वगैरे ठेवू शकता. ठीक आहे. त्यानंतर इथं सुद्धा तुमचं काय छोटे मोठे काय वाट्या ताटं काय असते प्लेट्स वगैरे ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता. चमची इथं ठेवू शकता. पाया उलातनं जे असते ते या कोपऱ्यात किंवा त्या कोपऱ्यात उलटी ठेवू शकता. आता तुमच्या चमच्यासाठी सुद्धा तुम्हाला दुसरा बॉक्स दिलेला आहे, परंतु होतं काय, आता मी हा बॉक्स इथं ठेवला, म्हणजे जागा हे वापरलं नाही वापरलं मला काय अडचण नाही, वरती तुम्हाला इथं दिलेलं आहे. ठीक आहे. आणि सगळे भांडे ठेवून झाले, आपण काय म्हटलं, सगळे भांडे ठेवून झाले तर एक काम करायचं आहे महत्त्वाचं, हा पंखा फिरवून बघायचा आहे. हा पंखा फिरवून बघायचा आहे. कुठल्याही भांडे त्या पंख्याला थटता कामा नाही. जर त्याला थटलं तरच हे मोडणार आहे, अदरवाईज मोडणार नाही, कारण हे प्लॅस्टिक आहे ना, तांबरणार नाही, गंजणार आहे ना काय, आणि ह्याला काय वॉरंटी गॅरंटी येत नाही, म्हणजे आपल्याकडनं कुठलं आहे. ठीक आहे. त्याला लक्षात जर तुम्हाला माहिती असेल की डिशवॉशरसाठी 3 गोष्टी लागतात, डिटर्जंट, सॉल्ट आणि रिनसेट. ठीक आहे. रिनसेट जे आहे ते इथे टाकायचं आहे, इथे मॅक्झिमम लेवल दिलेली आहे, तिथपर्यंत वाटायचं. ठीक आहे. त्यानंतर डिटर्जंट 15-25, फक्त खालीच लोड आहे, वर लोड नाही आहे, किंवा फक्त वरच लोड आहे, खाली लोड नाही आहे. 15 सपाट दोन्हीकडे लोड आहे, 25 सपाट. त्यानंतर परत खायचं सॉल्ट जो वापरणार असेल तर तिथे टाकायचं. ओके. ओके, त्यासाठी ते नाळकं दिलं.